आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्याकडून काही राहिलंय का? नाही म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे मी त्यांना जाऊन सांगितलं की सत्यनारायणाच्या पूजेसाठी जे जे लागतं ते सर्व साहित्य हवंय. त्यांनी जे दिलं ते मी सगळंच घेऊन आलो. म्हणजे केळीचे खांब, चौरंग, हारफूल, बाकी आधीच ज्या ज्या गोष्टी होत्या, खिरापत, सगळंच आणलंय मी. माझ्याकडून काही राहिलंय का? नाही नाही, तुम्हाला नाही माहिती. मलाच वाटतंय काहीतरी. बघते मी, 1 मिनिट. काय असेल? सापडला. सत्यनारायणाची सजावट केली आहे तर प्रसादी द्यायला गुरुजी नको? वा, आता परफेक्ट जमलंय. हा भटजी काका, आता इथून पुढचे 1.5 दिवस भटजी काका तुम्ही इथेच बसायचंय. आई, तू एक काय करतेस? तो देवाला अजिबात नाही. आता हा भावला तुझ्याजवळ नसणार आहे. तुला कळतंय का या भावल्यामुळे किती लक्ष विचलित होतंय तुझं? कशातच लक्ष नाहीये. अगं बाप्पा आलाय आपल्या घरी. तुला माहितीये, लहानपणी जेव्हा आमच्याकडे बाप्पा यायचा ना, तेव्हा आदल्या दिवशी रात्री झोप लागायची नाही. कधी एकदा पहाट होती आणि आपण बाप्पाला घरी घेऊन येतो असं व्हायचं. किती उत्साह असायचा. आणि तू बघ, तू का अशी आहेस? अजिबात उत्साह दिसत नाहीये तुझ्यात. हो, हे अगदी खरं आहे. म्हणजे कृष्णाष्टमीच्या वेळची शक्ती आणि आता गणेशोत्सव सुरू झालाय तर त्या वेळची शक्ती, खूपच फरक आहे. आळशी झाली एकदम, खूप आळशी. आता 1.5 दिवस अजिबात त्या बावल्याकडे बघायचं नाही. तुझा सगळा वेळ बाप्पाला द्यायचा. पूजेची तयारी करूया. हो, लगेच. तयारी झाली आहे ना सगळी? शक्ती, आज मला कामात मदत करा. खूप काम आहेत. काय होतंय मला? डोकं का गरगरतंय आणि एवढं जड का झालं? भावला, तो भावला कुठे? कुठे आहे तो भावला?
शक्ती, आदिती, आदिती, तो भावला कुठे आहे? आणि मला काहीच कळत नाही. माझं डोकं एवढं जड का झालं आणि करत काय? अगं शांत हो, कारण तुझ्यावरचा त्या भावल्याचा कंट्रोल सुटलाय म्हणून. काय? आईने भावल्याला गणपती बाप्पाच्या शेजारी ठेवल्यामुळे त्याची सगळी शक्ती बाप्पाने कंट्रोल केली आहे. तो आता 1.5 दिवस बाप्पाच्या तावडीत असल्यामुळे कोणालाच त्रास देऊ शकत नाही. चांगलंच झालं. दुष्ट आहे तो. बाप्पाने त्याला चांगलीच अद्दल घडवायला हवी. हो, त्याला त्याची शिक्षा नक्की मिळेल. पण त्याआधी आईला सगळं सांगायला हवं. आत्ताच्या आत्ता इकडे जा, तिला खरं काय ते सगळं सांगून टाक. बाप्पाच्या कृपेने एक संधी चालून आली. उद्या बाप्पाचं विसर्जन झालं की भावला बाप्पाच्या तावडीतनं मुक्त होईल आणि आपल्याला पुन्हा त्रास देईल. आईचा जीव वाचवायचा आपल्याला शक्ती. हो, आज काहीही करून त्या भावल्याचं विघ्न घरातून दूर करायला हवं. हे मामा, सोड सोड मला, सोड. अरे सोड ना मला. झालं ते खूप वाईट झालं. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. मैत्री तुमच्यासोबत फार वाईट वागली हो. म्हणलं होतं ना तुम्हाला उपाय शोधा, पण नाही. तुमच्यापैकी एकाला रात्रीच संपलं असतं ना तर मी इथं अडकलो नसतो. काय म्हणतो? तू स्वतःलाच काय इथून हलवत नाही? हा, यश आणि मैत्रीची नजर चुकवून गपचूप निघून जाणं इथून. हे शक्य नाहीये. याच्या शक्तीने मला इथं बांधून ठेवलंय. मी स्वतःहून हलू शकत नाही. उचला मला. हे बाबा, वेळा पिसा झाला का तू? म्हणजे अबे, तुला उचलताना मैत्रिणीने बघितलं ना तर तुझ्या शेजारीच मला दुसरा बज्जी म्हणून बसून ठेवल ना. जर मला 3 म्हणायच्या आत इथनं उचललं नाही ना तर पुढच्या वर्षीचा गणपती बघू शकणार नाही तुम्ही तिघं बी. 1, 2, 2.5. ठेवा तो बावला तिथे. ठेवा. काय काय चाललंय? ती शक्ती रूम मध्ये रडून राहिली ना. तिचा लाडका बावला तू इथं आणून ठेवला. कुठलं लेकराचं खायला मन दुखवायचं. तिचं मन राखण्यासाठी याला घेऊन चाललो होतो ना. माझ्या मुलीचं मन राखण्याची जबाबदारी मी घेते.